मंडळी, जय महाराष्ट्र आणि हॅपी न्यू इयर. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षांच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचे, उल्हासाचे, हर्षाचे, मानसिक तणावमुक्त आणि आरोग्ययुक्त, रोगमुक्त असे हे वर्ष जावो. मानसिक तणावमुक्त यासाठी की मला असं वाटतंय की येणाऱ्या काळात जे अनेक आजार, अनेक व्याधींनी लोक ग्रस्त असतात ना, त्यातली सगळ्यात मोठी व्याधी काय असेल तर कदाचित येणाऱ्या काळात सगळ्यात जास्त जर कुठला आजार किंवा कुठला व्याधी असेल तर ती मानसिक विकारांची असेल. कारण इतकं जग धकाधकीचं झालेलं आहे की रस्ते डांबरी झाले आणि मन पण डांबरी झाली. कनेक्टिव्हिटीची साधनं जितकी जास्त तयार झालेली आहेत तितकी माणसं एकमेकांपासून जास्त अलगावतेने राहायला लागलेली आहेत. म्हणजे माणसांना जोडण्यासाठी म्हणून रस्ते आले, गाड्या आल्या, वाहनं आली, फोन आले. अगदी एका मिनिटात, एका सेकंदात ज्याला पाहिजे त्याला बघता यावं, बोलता यावं म्हणून आपल्याकडे व्हिडिओ कॉल आले. परंतु या सगळ्यांच्या सोबतच त्याच्यामधली कृत्रिमताही तितकीच वाढत गेली. ज्या कृत्रिमतेने तिची मानसिक तणावमुक्त आयुष्य प्रत्येकाला लाभावं, ते सत्ताधाऱ्यांनाही लाभायला हवं, ते विरोधकांनाही लाभायला हवं, ते सगळ्या पक्षातल्या, सगळ्या संघटनातल्या, सगळ्या विचारधारेच्या, सगळ्या स्तरातल्या, सगळ्या क्षेत्रातल्या, सगळ्या जाती धर्माच्या, सगळ्या मुला माणसांना, सगळ्या आयाबायांना, या सगळ्यांना ह्या नवीन वर्षामध्ये ही मानसिक तणावमुक्तता लाभणे जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. आता एक दुसरी बाब की या नवीन वर्षामध्ये काही तुमचे संकल्प असतील आणि तुम्ही ते ठरवलेले असतील. काहींचे संकल्प अगदी दुपारपर्यंत बारगळलेलेही असतील, आहे की नाही. मला वाटतं की तुमच्यासोबत मी माझेही संकल्प शेअर करायला हवे. राज मानवते आणि काहीतरी रवींद्र उतेकर, आपल्यालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा. संकल्पांचा जरा चर्चा आपल्या सगळ्यांच्या सोबत करावी म्हटलं. मी माझा नवीन वर्षाचा संकल्प ठरवलेला आहे, तो म्हणजे संपूर्ण सामाजिक स्वास्थ्याची लढाई. आपण जेव्हा लढायचा प्रयत्न करतो की महाराष्ट्र किंवा भारत ड्रग्जमुक्त झाला पाहिजे, व्यसनमुक्त झाला पाहिजे, माणसं माणसांपासून दुरावली नाही पाहिजे, तर हे सगळं सामाजिक स्वास्थ्य जपण्याची लढाई जेव्हा आपण करतो तेव्हा सामाजिक स्वास्थ्य जपत असताना स्वतःचे स्वास्थ्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे. त्यामुळे स्वतःच्या स्वास्थ्याकडेही लक्ष द्यायचे आणि ठरवून द्यायचे, हा एक महत्त्वाचा संकल्प. आणि त्यासाठी म्हणून व्यायामाची वेळ अजिबात न चुकवणे, 100% ती वेळ पाळायची आहे. की आपण एवढ्या सगळ्या लोकांना, एवढ्या सगळ्या असाइनमेंटने वेळ देतोय, तर स्वतःसाठीचा किमान 1-1.5 तासाचा वेळ काढून ठेवणे, आरोग्याची पथ्य सांभाळणे आणि जगण्यासाठी खायचे की खाण्यासाठी जगायचे यावरती लक्ष देणे. मला वाटतं खाण्यासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी खाणे हे केव्हाही चांगले. कारण औषधोपचारासारखे जर आत्ता जेवण केले तर तुमचा लाईफस्पॅन खूप वाढू शकेल. परंतु जर आत्ता तुम्ही निव्वळ खाण्यासाठी जगायचे ठरवले तर जेवणा एवढी किंवा रोज जेवढं खातो तेवढी फक्त औषधच घ्यावी लागतील. हे सुद्धा जास्त महत्त्वाचे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे, आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे, शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे हे जास्त गरजेचे आहे. आणि हा संकल्प माझा सिद्धीला जावं अशा तुम्ही प्रार्थना कराव्यात आणि तुमचाही संकल्प तो सिद्धीला जावं ही अपेक्षा आहे. यासोबतच 2024 हे वर्षच उजाडले ते मुळात अनेक 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 जे प्रश्न गेल्या अनेक 2-4 वर्षांपासून निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं किमान या 2024 मध्ये तरी महाराष्ट्राला मिळतील का, ती उत्तरं मिळाली पाहिजेत. यासाठी म्हणून हे वर्ष आपल्या सगळ्यांच्यासाठी फार 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 महत्त्वाचे आहे. जसे की जर आपण बघितले तर मागच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण स्वायत्त संस्थांचा जो काही असा
बाजार उठल्यासारखा दिसतोय, या स्वायत्त संस्थांचं स्वायत्तपण अबाधित ठेवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? ते आपल्याला काही जमेल का? दुसरं एक महत्वाची बाब की 2024ला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असायला हव्यात, परंतु ज्या पद्धतीने महापालिकांच्या निवडणुकांची किंवा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाने लांबणीवर टाकलेल्या आहेत, तशाच निवडणुका आत्ताही लांबणीवर टाकेल का, हेही पुन्हा विचार करण्यासारखं आहे. त्यामुळे हाही एक संकल्प माझ्यासाठी महत्त्वाचा असेल की 2024ला ही लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी या लोकशाहीच्या सोबत जे जे लोक छेडछाड करत आहेत, ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा विडाच ज्यांनी उचललेला आहे, अशांचा अत्यंत संविधानिक आणि संयत मार्गाने चोख बंदोबस्त करण्यासाठी सगळेच नागरिक सज्ज झाले असतील, किंबहुना असायला हवं, याही शुभेच्छा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना द्यायला आवडतील. आपल्या सगळ्यांच्या सोबत अनेक गोष्टी घडत राहतात, अनेक बाबींवरती आपण सातत्याने चर्चा करत राहतो, परंतु आपण कधीतरी आपल्या स्वतःशी संवाद साधलाय का? म्हणजे दुसऱ्यांच्या मनची बात ऐकायला काही लोक कंपल्सरी फक्त बॉसला दाखवण्यासाठी म्हणून इथे थांबून मन की बात ऐकली, तिथे थांबून मन की बात ऐकली, परंतु हे सगळं आपण जनरित सांभाळण्यासाठी करतोय. खरंच आपल्या मन की बात आपण ऐकली आहे का? मला वाटतं हे वर्ष याही अर्थाने महत्त्वाचं असेल की आपला एक इन्नर कॉन्शियस आपण जागा करूया की तुमचा आतला विवेक तुम्हाला काय सांगत आहे, तुमचा इन्नर कॉन्शियस तुम्हाला काय सांगत आहे, ते जास्त महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही सगळ्या समूहाच्या नजरेत खोटे ठरलात, चुकीचे ठरलात तरी हरकत नाही. तुम्ही तुमच्या आप्तस्वकीयांच्या गुरुजनांच्या नजरेत चुकीचे ठरलात तरी हरकत नाही. पण आरशासमोर उभे राहिल्यावर तुम्ही तुमच्या नजरेला नजर भिडवू शकता का, हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण जो माणूस स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहू शकत नाही, तो जगात कुणाशीच प्रामाणिक राहू शकत नाही. त्यामुळे किमान आपण आपल्याशी प्रामाणिक राहतोय का, आपण आपल्याशी संवाद साधतोय का, आपण आपलं म्हणणं ऐकून घेत आहोत का? आपलं म्हणणं ऐकून घेतलं तर आपण कदाचित दुसऱ्यांचं म्हणणं ऐकण्या इतकी मानसिकता तयार करू शकू. आपला स्वतःशी संवाद असेल चांगला तर आपण इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आपण स्वतःवर प्रेम करत असू तर आपल्याला इतरांवर प्रेम करता येईल. ज्या माणसांना स्वतःवरच प्रेम करता येत नाही, ती माणसं इतरांवरही प्रेम करू शकत नाही. आणि जी माणसं स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट करू शकत नाही, स्वतःचा सन्मान राखू शकत नाही, ती माणसं इतरांचाही सन्मान राखू शकत नाहीत. त्यामुळे आधी स्वतःला सन्मान राखता येतो का, स्वतःचा स्वाभिमान स्वतःला सांभाळता येतो का? सुशीलाताई मोराळे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला, बीडवरून बघतायत त्या. त्यामुळे आपला स्वतःचा सन्मान सांभाळणं. मला या संबंधाने एक किस्सा आठवतो, तो आहे पेरियार रामास्वामी नायकर यांचा. पेरियार रामास्वामी नायकर यांना दक्षिण भारताचे आंबेडकर म्हणून ओळखलं जायचं. दक्षिण भारताच्या एकूण चळवळीमध्ये त्यांनी जी मुवमेंट सुरू केली होती ती सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट सुरू केली होती. आणि त्या सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक फार छान घटना घडली की तिकडच्या लोकांना जे काही दलित आणि अस्पृश्य म्हणवले जातात, भाजपचे प्रवक्ते विनोद वाघजी हे लाईव्ह बघत आहेत. विनोद भैया, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सगळे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आणि अगदी तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत असलात तरी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर दक्षिण भारतातले जे काही शूद्र म्हणवले जाणारे, दलित म्हणवले जाणारे, अस्पृश्य म्हणवले जाणारे, या सगळ्यांची एक मुवमेंट चालू होती. त्यांना कुणी मंदिरात प्रवेश देत नव्हतं. दैनिक मराठवाडा नेताचे संपादक रामेश्वर बद्दरजी हे लाईव्ह बघत आहेत. बद्दर सर, तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या संपूर्ण दैनिक मराठवाडा नेताच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी असं सांगत होते की दक्षिण भारतामध्ये एक महत्वाची चळवळ मंदिर प्रवेशासाठी सुरू झाली, कारण तिथल्या दलित, अस्पृश्य, शूद्र मंडळींना कुणीही मंदिरात जाऊ देत नव्हतं. तेव्हा काय करावं? हे सगळेच्या सगळे लोक
पेरियार रामास्वामींकडे गेले आणि पेरियारांनी त्यांना प्रश्न विचारला की काय करायचंय तुम्हाला? तर ते म्हणाले आम्हाला देव बघायचाय, हे लोक आम्हाला देवाला जाऊ देत नाहीत, आम्हाला मंदिरात प्रवेश करू देत नाहीत, मग आम्ही काय करावं? पेरियार रामास्वामी नायकरांनी म्हटलं चला आपण आपलं मंदिर बांधूया, ते आपल्याला त्या मंदिरात जाऊ देत नाहीत ना, आपण आपलं मंदिर बांधूया. आणि स्वतःचं मंदिर बांधायची सुरुवात झाली. सगळं मंदिर बांधून पूर्ण झालं. आता मंदिरात मूर्ती कुणाची ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला. मंदिरातल्या मूर्तीच्या संदर्भाने खूप चर्चा झाल्या. त्यावर हे सगळे जे शूद्र जीव होते ते पेरियार यांना म्हणाले आम्ही तर देवच बघितला नाही, तो 2 हाताचा का, 4 हाताचा का, 3 हाताचा का, आम्ही काहीच बघितलेलं नाही, आम्हाला कसं कळणार की कोणता देव ठेवायचा मंदिरात? ते पेरियार रामास्वामी नायकरांना या सगळ्यांना काही शिकवायचं होतं आणि त्यांनी एक छान कल्पना त्यांना सुचली. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भला मोठा आरसा लावला गेला आणि प्रत्येकाला सांगितलं गेलं आता जा आणि दर्शन घ्या. 1 बाय 1 प्रत्येक जण मंदिरात जात होता. 1 बाय 1 प्रत्येक जण गाभाऱ्यात पोचत होता. गाभाऱ्यात पोचल्यानंतर अत्यंत भक्तिभावाने तो नमन करण्यासाठी खाली वाकायचा, वर बघायचा व समोर आरसा दिसायचा आणि आरशामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसायचं आणि प्रत्येक जण मग बाहेर यायचा. पेरियार यांनी विचारलं गेलात आत, घेतलं दर्शन, काय दिसलं? त्या सगळ्यांनी सांगितलं अहो आत गेलो आणि आत आम्हालाच नमस्कार केला, आम्हालाच बघितलं. पेरियार रामास्वामी म्हणाले याची जास्त गरज आहे तुम्हाला, कारण तुम्हाला स्वतःचा सन्मान कळला पाहिजे. ज्यांना स्वतःचा सन्मान कळतो ते इतरांचा सन्मान राखू शकतात. मुळात आपल्या स्वाभिमान, आपल्या सन्मानाची चळवळ आपल्याला उभी करायची आहे. राजे हो, सध्या कुणा एका व्यक्तीचा नाही तर सगळ्या महाराष्ट्राचा सन्मान जणू पणाला लागलाय. सगळ्या महाराष्ट्राची अस्मिता जणू पणाला लागली आहे. महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर नेला जातोय. महाराष्ट्रातली एक महत्वाची व्यापारी केंद्र ही महाराष्ट्राच्या बाहेर नेली जात आहे. 2 दिवसापूर्वी मी मुंबईच्या टर्मिनल 1च्या विमानतळावर उतरले आणि विमानतळाच्या बेल्टवरून माझं सामान घेण्यासाठी म्हणून मी थांबले. जाहिराती तिथे सरकत होत्या डिस्प्लेला आणि एक जाहिरात होती ज्याच्यामध्ये मोदीजींचा चेहरा होता, बाजूला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा होता आणि त्यात लिहिलेलं होतं की वायब्रंट इंडिया, इथून पुढे भारताचं व्यापार केंद्राचं प्रवेशद्वार हे गुजरात असेल, म्हणून अभिमानाने म्हणा गुजरात आमचा आहे. महाराष्ट्रात गुजरात नो डाऊट भारताचाच भाग आहे, परंतु महाराष्ट्रात महाराष्ट्राची जाहिरात होण्यापेक्षा गुजरातची जाहिरात होते आणि सगळे शांतपणे बघत राहतात. आपली अस्मिता, आपला स्वाभिमान असतो कुठे? अजून एक गोष्ट, जशी आपल्याला आपली अस्मिता आणि आपला स्वाभिमान महत्वाचा असतो ना, तसा आपल्याला इतरांचा सुद्धा सन्मान राखता आला पाहिजे. आणि इतरांचा सन्मान राखण्यासाठी इतरांच्या सगळ्या परंपरांचा, सगळ्या काय म्हणता येईल, विविध जात, धर्म, परंपरा यांचा सुद्धा मान राखता आला पाहिजे. पण मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालंय ते इतकं घाणेरडं, इतका चिखल झालाय की जाणीवपूर्वक जातीचे कंपार्टमेंट उभं करणं हेच काहीतरी राजकारणाचा महत्वाचा अजेंडा आहे की काय असं वाटायला लागलं. तुमच्यापैकी किती जणांना माझ्या मताशी सहमती दर्शवावीशी वाटते की ज्या अधिवेशनावर करोडो रुपये खर्च केले जातात त्या अधिवेशनामध्ये पब्लिक ओरिएंटेड इश्यू चर्चेलाच आले नाही? म्हणजे तुम्ही आठवून बघा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सांगा मलिक कुणाचे, मलिक कोणत्या बाकावर बसले यावर चर्चा सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं, मलिक कोणत्या बाकावर बसले ही चर्चा जास्त महत्वाची होती की महाराष्ट्रातल्या अनेक शाळेतल्या मुलांना बाकच बसायला मिळत नाहीत ही चर्चा जास्त महत्वाची होती? मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना अजूनही शाळेत बसायला बाक नाहीयेत यावर चर्चा होणं गरजेचं होतं, पण ती झाली नाही. मग तुम्ही अजून एक बातमी ऐकली सरत्या वर्षाला की कुठल्या तरी एका वाहिनीच्या पत्रकारांना अगदी रडू कोसळले
राम मंदिराच्या तिथे रडू कोसळले. खरं तर पत्रकार म्हणून किंवा व्यक्ती म्हणून त्यांच्या भावभावनांबद्दल आपल्या मनात प्रचंड आदर आहे, असायला हवा, संवेदनशीलता जपायला हवी. पण कधीतरी त्या पत्रकार भगिनी तरी या गोष्टीचा विचार करतात का की जेव्हा हाथरसमध्ये एका पोरीला अक्षरशः प्रताडित केलं जातं आणि तिचं प्रेत तिच्या कुटुंबाच्या हवाली न करता पोलीसच परस्पर जाळून टाकतात, तेव्हा डोळ्यात पाणी येतं का? कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जातात किंवा उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगतात, तेव्हा डोळ्यात पाणी आलं का? उत्तर प्रदेश गोरखपूरमध्ये 59 बालकं ऑक्सिजन वाचून तडफडून मेली, तेव्हा डोळ्यात पाणी आलं का? समृद्धी महामार्गावर एकदम 28 जीव गेले. एकीकडे त्या महामार्गातल्या अपघातात ज्यांचे जीव गेले त्यांची हाडं सुद्धा सापडली नव्हती. अक्षरशः DNA करून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि शरीर इतकी छिन्न विछिन्न झाली होती की सगळ्यांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी करायचं ठरवलं. एकीकडे त्यांच्या अंत्यविधीची चिता रचली जात होती आणि दुसरीकडे महाराष्ट्रात कपट कारस्थानाने दुपारचा शपथविधी पार पडत होता. हे इतकं दारुण आणि विदारक चित्र बघताना कधी त्या भगिनीच्या डोळ्यात पाणी आलं का? कठुआ उन्नाव मध्ये 8 वर्षाची अत्यंत कोवळा जीव ज्याला प्रताडित केलं, अत्याचार केले गेले आणि त्या जीवाला नंतर मारून टाकलं गेलं, त्या जीवाचे हाल बघून डोळ्यात पाणी आलं असेल का? नाही आलं. दिल्लीच्या बॉर्डरवर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात आपले प्राण गमावले. काही शेतकऱ्यांना तर एका खासदार पुत्राने गाडी खाली चिरडून मारले, तेव्हा तरी डोळ्यात पाणी आलं का? नाही आलं. महाराष्ट्रामध्ये कित्येक अशा घटना घडल्या की एका माय माऊलीचा म्हणजे तिची हत्या केली गेली, तिचे तुकडे तुकडे केले गेले, ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले गेले, त्यातले रोज काही तुकडे काढून कुकरमध्ये शिजवले गेले, मिक्सरमधनं बारीक केले गेले आणि ते कुत्र्यांना खाऊ घातले. एवढी करुण कहाणी बघून त्या भगिनीच्या डोळ्यात पाणी आले का? नाही आले. त्याच्याही पुढे बिल्किस बानो, ज्या बिल्किसवर 5 ते 7 लोकांनी सामूहिक बलात्कार केला, तिचं बाळ अक्षरशः दगडावर आपटून मारलं आणि ती न्यायाच्या प्रतीक्षेत राहिली, पण तिला शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही. तिच्या त्या सगळ्या बलात्कारी आरोपींना निर्दोष मुक्तता दिली गेली आणि भाजपचे लोक त्यांना मिठाया भरवत होते. एका बहीण आई म्हणून एका महिलेची विटंबना बघून एका महिला पत्रकार भगिनीच्या डोळ्यात पाणी आलं का? नाही आलं. अगदी तीच महिला भगिनी जेव्हा या देशाची अस्मिता, जे आमचे सगळे खेळाडू आहेत, जे पुरस्कार विजेते आहेत, की ती माऊली रडत रडत आपले बूट काढून ठेवते, ती रडायला लागते, तिचे ते अश्रू बघून तरी डोळ्यात पाणी आलं का? नाही आलं. डोळ्यात पाणी येण्यासाठी मणिपूरच्या 2 माय माऊल्यांना नागवलं गेलं, नग्नधिंड काढली गेली. चला, मणिपूर तुम्हाला खूप लांबचं वाटतंय. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यामध्ये एका पारधी समुदायातल्या माय माऊलीला भाजपच्या आमदार आणि आमदार पत्नीने अक्षरशः नग्न विवस्त्र करत रस्त्यांनी पळवलं. डोळ्यात पाणी आलं का? नाही आलं. अश्वजित गायकवाड नावाचा एक मदमस्त दौलतजादा पोरगा, ज्याचा चुलता भाजपचा खासदार, ज्याचा बाप मोठा सनदी अधिकारी, अनिल गायकवाड हे सनदी अधिकारी नाव फार मोठं, कारण पैसा पुरवतो बिचारा सगळ्यांना. गेली अनेक वर्ष क्रीम पोस्टवर आहे आणि क्रीम पोस्ट मधून येणाऱ्या काळात लातूर लोकसभेची खासदारकीची त्याला निवडणूक लढवायची आहे. त्याच्या अत्यंत दौलतजादा पोराने एका पोरीला गाडी खाली चिरडलं आणि चिरडल्यानंतर तिची FIR सुद्धा अशा काही पद्धतीने पोलिसांनी लिहिली की ज्यामध्ये अश्वजित गायकवाड सहज सुटू शकतो. हे चित्र बघून
त्या पत्रकार भगिनीच्या डोळ्यात पाणी आले का? नाही आले. इथे किती लोक या सगळ्या आरक्षण वगैरे आंदोलनामध्ये मेले, पाणी नाही डोळ्यात आलं. कुणाच्याही रडण्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही, पण तुम्ही रडता कशाबद्दल आणि खरेच रडता का हे जास्त महत्वाचं. दादा हो, ह्या नव्या वर्षात ना आपण हाही एक संकल्प करूया, हे जे मुखवटे घातलेले चेहरे आहेत, हे मुखवटे घातलेले चेहरे ओळखता आले पाहिजे. खरे खुटे काय आहे, काळे गोरे काय आहे, दूध आणि पाणी काय आहे, हा फरक कळला पाहिजे आणि तो सांगावा सुद्धा लागेल. आणि तो का सांगावा लागेल माहितीये का? कारण जनरी तशी आहे की लोक दारूचं दुकान शोधून शोधून काढतात. म्हणजे एखाद्या लग्नात एखाद्या परक्या गावात जर वरातीला गेले ना, तर परक्या गावात जर लग्नाच्या वरातीत गेले तर ते फार तर अर्ध्या तासात दारूचं दुकान शोधून काढतात, कुठल्याही गल्ली बोळात असू देत. आरोग्याला अपायकारक असलेल्या दारूचं दुकान शोधून शोधून काढलं जातं, पण लोक स्वास्थ्यासाठी चांगलं असणारं तूप ओरडून ओरडून जरी कुणी विकायला लागला तरी ते लवकर खरेदी करत नाहीत. चांगल्या गोष्टी या फार ओरडून सांगण्याची गरज आहे, फार जनजागरण करत बोलण्याची गरज आहे. ते झालं पाहिजे. राजे हो, याच नवीन वर्षात अजून एक गोष्ट, सुधीर मुनगंटीवार साहेबांनी म्हटलं होतं की मी 33 करोड झाडं लावली आहेत. इथे महाराष्ट्रात लोकांची संख्याच किती, 10-12 कोटीचा महाराष्ट्र. 12 कोटीच्या महाराष्ट्रात 33 खोटं बोलतात हे लोक, सर्रास बेमालूमपणे खोटं बोलतात. अशा खोटं बोलणाऱ्या लोकांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही उत्तरं ठाम. मी मागेही म्हटलं, आत्ताही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे की सभागृहाच्या पटलावर सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी चक्क खोटी माहिती दिली आणि ती खोटी माहिती देऊन त्यांनी सभागृहालाच काय महाराष्ट्राला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. ससूनचा डीन असणाऱ्या त्या संजय ठाकूरवर आजतागायत कुठलीही कारवाई झाली नाही. सगळी चौकशी गुलदस्त्यात बस्त्यात गुंडाळली गेली आणि प्रश्न कोण विचारत नाही. एक माणूस प्रश्न विचारतो तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. खैर मी घाबरत नाही याच्यातल्या कुठल्याच दबाव तंत्राला, अपने पास हैच क्या जो डरने का. परंतु ही लढाई चालू असताना तुमचाही आवाज या लढाईत मिसळला पाहिजे, असं नाही का वाटत तुम्हाला? राजे हो, सगळ्यात जास्त खर्च ज्या देशामध्ये शिक्षणावर होतो ना, तो देश प्रगतीपथावर जातो. पण नेमकी आपल्याकडे शिक्षणाची दुरावस्था होत चालली आहे. शिक्षणाचं सगळं बाजारीकरण झालंय. मोठमोठ्या भांडवलदारांच्या शिक्षण संस्था म्हणजे फॅक्टऱ्या झालेल्या आहेत. युनिफॉर्म आमच्याकडून घ्या, बूट आमच्याकडून घ्या, दप्तर आमच्याकडून घ्या, वही पुस्तक पेन आमच्याकडून घ्या, ट्रिपचे पैसे आमच्याकडे भरा, बसचे पैसे आमच्याकडे भरा, सगळं आम्ही देणार. शिक्षण तेवढं खाजगी क्लासेसमधून घ्या. या अशा शाळांच्या संबंधाने काही आपल्याला ठोस पावलं उचलता येतील का? पुण्यात अशा अनेक इंग्रजी शाळा आहेत. कृपया हे कोट करावं, हे भाजपच्याही लोकांनी कोट करावं. कारण सत्ताधारी म्हणून तुमचे मंत्री तुमचं जास्त ऐकतील. आम्हाला याच्यात क्रेडिटचा काहीच विषय नाही, पण हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं नक्की वाटतंय. पुण्यातल्या अनेक इंग्रजी शाळांमधून राष्ट्रगीतच म्हटले जात नाही. राष्ट्रगीत म्हणण्यापेक्षा ओ फादर फॉरगिव्ह अस अशी कुठली तरी प्रार्थना म्हटली जाते. हे चुकीचं नाही का? एकीकडे देशभक्तीचे दावे करणारी भाजपा, जर तुम्ही सत्तेत आहात तर ते देशभक्तीचे दावे करताना शाळांमधून मूल्य शिक्षण रुजवले गेले पाहिजे आणि मूल्य शिक्षणामध्ये सगळ्यात मोठे मूल्य हे राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजले पाहिजे. राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजवायचे असेल तर शाळकरी पोरांना रोज शाळेत राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा म्हणून घेतलीच पाहिजे. परंतु इंग्रजी शाळातनं राष्ट्रगीत म्हणून घेतलं जात नाही, हे किती वाईट आहे आणि याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. आता राम मंदिराची फार चर्चा चालू आहे. मंदिरं बांधावी का नाही बांधावी का या सगळ्या विषय अलहिदा ठेवूया. पण यात एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला
70 वर्षानंतर रामाला घर मिळाले. मला कुतूहलाने प्रश्न पडला, मग 70 वर्षाच्या आधी राम कुठे होते? 70 वर्षानंतर रामाला घर मिळाले, मग 70 वर्षाच्या आधी घर कोणी दिले होते? मुळात जर राम सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, तर राम इतका हतबल आहे का की त्याला मोदींनीच घर द्यावे? उलट मोदींसारख्या कित्येक लोकांचं राजकीय बस्तान श्रीरामाचे नाव घेत घेत राजकारण करत या लोकांनी आपले राजकीय बस्तान बसवले. दादा हो, राजकारणाचं आध्यात्मिकरण व्हावं हरकत नाही, पण अध्यात्माचे राजकारण जेव्हा होते तेव्हा ते वाईट असते. याच्यावर कुणी बोलेल का? मी फक्त काही विषय टाकून ठेवते, बघा तुम्हाला जमलं तर, जसं जमेल तसं याच्यावर बोलायला. आता कोरोनाचा भीती दाखवली जात आहे. काल मला एक फार महत्वाची व्यक्ती बोलताना असं सांगत होती की बघा ताई म्हणे, आता कोरोनाचे 5 रुग्ण दाखवले, हळूहळू ते 20 रुग्ण दाखवतील, मग कोरोनात 10-5 लोक मेल्याची बातमी दाखवतील, मग एकदम धपाधप कोरोनाची लाट आली असं म्हणत सगळ्यांनाच भयभीत करून सोडतील. जमल्यास सगळ्या प्रकारची आरक्षण आंदोलनं सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही, कारण प्रचार नीती त्यांच्याकडे अत्यंत प्रभावी आहे. काय याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहात का? नवीन वर्षामध्ये सोशल मीडियाचा वापर आम्ही अत्यंत डोळसपणे करू. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं आलेले मेसेजेस आम्ही आधी चेक करू, मग त्याला फॉरवर्ड करायचं की नाही ते ठरवू. हे एवढं भान आपल्याकडे येईल का? मी जी काही मांडणी करते ती महाराष्ट्रातल्या अत्यंत सर्वसामान्य कष्टकरी वर्गातली, जे कष्टकरी वर्गातली लेकरं आहेत, ज्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कारण पुण्यामध्ये अनेक असे कष्टकरी मुलं आहेत की जी मुलं आपल्या नोकरीसाठी म्हणून इथे येतात, शिक्षणासाठी म्हणून येतात, पण त्यांची अवस्था आत्ता, त्यांचे राहण्याचे प्रश्न, खाण्याचे प्रश्न हे गंभीर बनत चाललेले, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत शासन मात्र ना लवकर जागा काढत आहे, ना नोकर भरतीचा प्रश्न मार्गी लागत आहे. विशेष बार्टी, सारथी आणि महाज्योती यासारख्या जर आपण काही केंद्र आणि त्या केंद्रातून दिल्या जाणाऱ्या जर योजना बघितल्या तर सारथीच्या तुलनेमध्ये बार्टी आणि महाज्योतीच्या ज्या योजना आहेत या योजनांनी, म्हणजे जिथे सारथीचं परिपत्रक निघालं लगेचच त्या योजना जाहीर झाल्या, त्या योजनांनुसार लगेचच अंमलबजावणी सुरू झाली, पण बार्टी आणि महाज्योती यांच्यातल्या कित्येक संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, त्यांचे विषय अलाउड झाले, त्यांचे विषय जाहीर होऊन त्यांच्या संशोधन कार्याला सुरुवात झाली. बरं, संशोधन कार्य करताना त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं की तुम्ही संशोधन कार्य करताना इतर कुठलंही काम करायचं नाही, त्यामुळे ती पोरं फक्त आणि फक्त संशोधन कार्य करतात. मग त्या संशोधन कार्यासाठी काही स्टायफंड देणं सरकारने अपेक्षित आहे, जे ऑलरेडी तुमच्या बजेटमध्ये मंजूर आहे. म्हणजे कुठल्याही मंत्र्याला आपल्या खिशातनं काढून द्यायचे नाहीयेत, परंतु आपल्या बजेटमध्ये मंजूर असणाऱ्या गोष्टी सुद्धा बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. मला फार आश्चर्य वाटते. बार्टीमध्ये असणारी ग्रंथालय आणि त्या ग्रंथालयातल्या एकूण पुस्तकांकडे जर बघितलं तर काही पुस्तकं जुनी आहेत ती आहेतच, पण नवीन पुस्तकांचा जर भर बघितला तर डिस्प्लेला पुस्तकं कोणती लावली आहेत, मृत्यूनंतर काय असते, काय रहस्यभेद करूया, कुठल्या तरी मीट्सवर, कुठल्या तरी काल्पनिक तंत्रमंत्रच्या, कुठल्या तरी म्हणजे अत्यंत, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणता माणूस यांना मार्गदर्शन करत असेल असं कधी कधी प्रश्न पडतो की बार्टीच्या डिस्प्लेमध्ये लावलेली पुस्तकं ही कोणत्या पद्धतीची पुस्तकं आहेत. जर बार्टी हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून सांगितलं गेलेलं आहे आणि तिथे फुले शाहू आंबेडकरी चळवळीशी संबंधितच पुस्तकं किंवा साहित्य उपलब्ध असायला हवं असं सांगितलेलं आहे, किंबहुना त्यांच्या बायलॉजमध्ये ती गोष्ट आहे, तर मग तिथल्या पुस्तकांची अचानक नावं, कंटेंट बदलतात कसे? कोण करतं हे? बार्टीची आजची अवस्था अशी आहे राजे हो की बार्टीमध्ये, म्हणजे मी आता मागे एका कुठल्या तरी कामासाठी गेले होते तेव्हा मला तिथे नाव विसरले बहुतेक मी,
त्या डेप्युटी सीईओ म्हणून होत्या, त्या मला भेटल्या आणि त्या बोलत होत्या आणि त्यांच्याकडून माहिती कळली की ताई फक्त महत्वाच्या 5 ते 7च पोस्ट आहेत की ज्या गव्हर्नमेंटकडून भरल्या जातात, बाकीच्या सगळ्या पोस्ट आउटसोर्सिंगने भरल्या जातात. कुणाचं भलं करतंय सरकार? तुम्हाला या सगळ्या पोस्ट आउटसोर्सिंगने भरण्याची गरज काय आहे? कारण ज्यांना आरक्षण नीती संपूर्ण संपुष्टात काढायची आहे, म्हणजे जे लोक आरक्षण मागण्यासाठी बोलत आहेत त्या सगळ्यांनी समजून घ्यावं. धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, त्या सगळ्यांनी समजून घ्यावं की तुम्ही ज्या आरक्षणासाठी लढताय, भांडताय, मुळात ते आरक्षण संपुष्टात कसं येईल यासाठी सरकारची एक समांतर यंत्रणा काम करत आहे. आणि ती समांतर यंत्रणा काम करत असताना सगळ्या पब्लिक सेक्टर्स मधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांचं आउटसोर्सिंग सुरू झालंय. आज घडीला बार्टी मधल्या तब्बल 85 ते 90% जागा या ठेकेदारी पद्धतीने भरल्या जातात. आणि ठेकेदार कंपनी करते काय? तर ज्या एका माणसाच्या मागे समजून घ्या की 22 ते 25 हजार रुपये त्याचा पगार आहे, तो सही 25 हजारावर करतो, मात्र त्याला पगार 15 ते 18 हजार रुपये मिळतो. एका व्यक्तीच्या मागे 7 ते 10 हजार रुपयाचं शोषण जर ठेकेदारी पद्धतीने काम देणाऱ्या कंपन्या करत असतील, आणि कोण लोक हे जे कुशल कामगार पुरवतात, का कुशल कामगार त्यांनी पुरवावं? सरकारने मुलाखत घेणारी एक यंत्रणा स्थापित करावी. सरकारने त्यांच्यासाठीची लेखी तोंडी ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा घ्याव्यात आणि त्यानुसार हे सगळे लोक भरावेत. मला वाटतं कंत्राटी पद्धतीने काम देणाऱ्या अशा सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची, बोलण्याची गरज आहे. या वर्षामध्ये संकल्प करताना, या वर्षात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकांच्या पूर्वी एक सजग नागरिक म्हणून, पक्ष कोणता सोडून द्या, पक्ष काय ते डोक्यातलं काढून टाका, पण एक सजग नागरिक म्हणून कोणता पक्ष असेल, कोणता माणूस असेल की जो माणूस कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्यांना विरोध करेल. आउटसोर्सिंग सारखी जी संकल्पना आहे, या आउटसोर्सिंगच्या संकल्पनेला विरोध करणं ही मला वाटतं फार मोठी राजकीय भूमिका घेणं असेल सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी. आणि ती भूमिका आपण घ्यायला हवी, ती भूमिका आपल्याकडे असायला हवी. राजे हो, मी फार मोठ्या कोणी काय म्हणतात त्याला अब्जाधीश, करोडपती असा कोणी माणूस नाही, किंवा मी अशा कुठल्या भ्रमातही नाही की माझ्याकडे एखादी काही जादूची काडी आहे, घासली अलाउद्दीनचा असा एक कोणी प्रकट झाला आणि जो हुकुम मेरे आका म्हणत सगळं बदलून टाकलं. असलं काही डोक्यात नाही. परंतु प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांती तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळू शकते याच्यावर नक्की विश्वास ठेवणारा आहे. जर चांगल्या पत्रकारांना बोलू दिलं जात नसेल, म्हणजे काही पत्रकार जे व्यवस्थेची भलावण करतात, व्यवस्थेची भलावण करणाऱ्या पत्रकारांना तुम्ही काय काय पुरस्कार वगैरे देऊन त्यांना पुरस्कृत करता, पण जे व्यवस्थेची चिरफाड करतात किंवा व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न करतात, अशा पत्रकारांचे आवाज बंद केले जात असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असतील तर तेही वाईट आहे. अनेक असे पत्रकार आणि संपादक आहेत की ज्या पत्रकार आणि संपादकांनी लोकांच्या समोर अत्यंत वस्तुस्थिती ठेवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला. ज्यांनी हा प्रयत्न केला, व्यवस्थेने त्या प्रत्येकाला जायबंदी करण्याचा प्रयत्न केला आणि व्यवस्था त्या प्रत्येकाला जायबंदी करताना आपण त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मला वाटतं अशा लोकपत्रकारांच्या पाठीशी उभं राहणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका असेल आणि आपण ती पार पाडायला हवी. किंबहुना आपला तो संकल्प असला पाहिजे. या नवीन वर्षामध्ये सगळीकडून प्रश्नांचं काहूर आहे केले तर निश्चितपणे बदल होऊ शकतो, बदल होऊ शकतो यामध्ये विश्वास ठेवता आला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या सोबत कनेक्टेड राहायला आवडेल मला. म्हणजे माध्यमांमधून बोलताना बऱ्याच गोष्टींची, शब्दांची मर्यादा असते, वेळेची मर्यादा असते, अनेक मुद्दे कदाचित मोकळेपणाने मांडता येत नाहीत. परंतु इथे मात्र मी आपल्याशी फार चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकते. मी इथे अनेक लोकांच्या कमेंट सध्या वाचत आहे.
आणि तुमच्या प्रत्येकाच्या म्हणजे अगदी अनुप जाधव, राजाभाऊ काळे, काय कितीतरी लोक आहेत की जे लोक हे सगळं बघत आहेत. अगदी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कणकवली किंवा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, इकडून जळगाव, साक्री, धुळे, नंदुरबार ते लातूर, बीड, नांदेड, मुंबई, पुणे अशा सगळ्या भागातनं जे लोक हे लाईव्ह बघत आहेत, ज्यांच्यापर्यंत हे लाईव्ह पोचत आहे, त्यांना पुन्हा एकदा विनंती असेल, माझा कुणीही शत्रू नाहीये, कुणीही शत्रू नाहीये. माझं आणि कुणाचंही धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. माझी आणि कुणाचीही कसलीही ना व्यावसायिक शत्रुत्व आहे ना राजकीय शत्रुत्व आहे. पण तरीही हा संघर्ष मला करावा लागतोय किंवा एकूण माझ्यासारख्या अनेकांना करावा लागतोय. त्याचं कारण एवढंच आहे की खऱ्याला खरे म्हटले पाहिजे, खोट्याला खोटे म्हटले पाहिजे, योग्य योग्य आहे, अयोग्य अयोग्य आहे हे ठामपणे सांगण्याची भूमिका आपल्याकडे असली पाहिजे. मी ठामपणे उभी आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी जी काही मला संधी दिली ती संधी इतकी महत्त्वाची होती की तुमच्या सगळ्यांच्या समोर मला माझ्या राजकीय क्षमता सिद्ध करण्यासाठीचा सगळ्यात मोठा माझा राजकीय अवकाश माझ्या पक्षप्रमुखांनी उपलब्ध करून दिला, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिला. आमच्या किशोरीताई पेडणेकर असतील किंवा संजनाताई घाडी असतील किंवा एकूण वेगवेगळ्या जिल्ह्यातले जिल्हा प्रमुख असतील, मग आमचे सगळे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख असू देत किंवा जळगावचे सगळे जिल्हा प्रमुख असू देत किंवा गडचिरोली चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख असू देत, अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सगळ्या लोकांनी प्रचंड विश्वास, आदर, प्रेम, आपुलकी या सगळ्यांनी ही लढाई सुकर केली. भविष्यातही आपण सगळे सोबत असूया, एकत्र लढूया, बचेंगे, लढेंगे और जीतेंगे, जीत हमारी होगी या अपेक्षेसह पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. थांबते, रजा घेते. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.